नमस्कार मंडळी, कशी आहे सर्व? बरं असाल अशी आशा करते. आम्ही जात आहे आज मॉलमध्ये. दिवाळीची खूप थकान आणि मुंबईला पाऊस, ऊन, थंडी, गरमी सर्व चालू आहे, तर खूप थकलेली. म्हटलं चला आज मॉलमध्ये फिरून जाऊया. मस्त पैसे तर काही आहे नाही, पण असंच मॉलमध्ये मुलाला पण आवडतं. तर बस आलेली, बसमध्ये बसून आम्ही मॉलला पोचलेलो आणि मॉलला पोचलो आणि जात आहे आणि कैवल्य खूप मस्ती करतो, कारण त्याला ते जे चालताना घसरण येते ना, त्याच्यामुळं त्याला आवडतं ते घसरायला. मॉलमध्ये गेलं की त्याची मस्ती चालू असते. तर आम्ही पण मला पण वाटलं खूप दिवस झाले मॉलमध्ये गेलेलो, ते चला आता फिरून यावं. पैसे तर आपल्याजवळ नसतेच रे बाबा, आपण फक्त मॉलमध्ये जायचं, पाहायचं आणि यायचं, बस एवढंच आहे. 200 रुपये घेऊन जायचे आपले खिशात आणि खायचं, बस त्याच्यावरती काही नाही. याला बर्गर खाऊ घातलेला कैवल्याला, आणि मी मस्त बाहेरून 20 रुपयाचा आपला वडापाव घेतला आणि मस्त मिरची लावून वडापाव खाणं सुरू केला. आणि कैवल्याला आवडतो बर्गर, म्हणून स्पेशली मॉलमध्ये त्याला बर्गर घ्यायला गेलो. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथला मला पनीर पुलाव खूप आवडतो, त्याच्यामुळे तिथे आम्ही पनीर पुलाव खाल्लेला. आणि मग आलो डीमार्टमध्ये सामान घ्यायचं होतं, कारण सामान तर घ्यावंच लागणार ना. सामान घेतल्यानंतर आम्ही आलो घरी लिफ्टमध्ये सामान ठेवलेलं. लिफ्टमध्ये सामान ठेवल्यानंतर घरी आलेलो. घरी येऊन पोचलो आणि खूप थकले होते. दिवसभराची थकान होती आणि खूप थकले होते. एवढे थकले होते ना, असं वाटत होतं आता काय नाही, बस आपला बिस्तरा डालायचा आणि फटाक से सो जाने का, सीधा सुबह उठने का, अभी काम धाम कुछ नहीं करने का, सीधा सो जा. म्हणून मस्त आपण आजचा दिवस एन्जॉय केला. आणि एन्जॉय तर केलाच, पण एन्जॉय करण्यामध्ये 10:30 कशी वाजून गेली काही माहिती. चला मग राम राम मंडळी, बाय बाय.